आपल्या सगळ्यांना आता 3 महिन्यानंतर विधानसभेला तोंड द्यायचे। महाराष्ट्र सरकारमध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली। लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींना त्रास, एक बहीण सुखात नव्हती। एवढे मागे लागलेले बहिणींच्या की बहिणींना या बहिणींबद्दल आपलं काही प्रेम आहे असं वाटतच नव्हतं। पण आज लोकसभेच्या निवडणुकीत धडा शिकल्यानंतर सगळ्या महाराष्ट्रातल्या बहिणी लाडक्या झाल्या, भाऊ लाडके झाले। पण हे सगळे लाडके 3 महिन्यासाठीच आहेत। टाइम पिरियड 3 महिने। ज्या दिवशी मतदान होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी लाडके हा शब्द निघून जाईल आणि मग परत मूळ पदावर गडी आल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना याच्यात तपशिलात बघा। अमोल कोल्हे साहेबांनी मगाशी अतिशय मार्मिक शब्दात तुम्हाला कविता म्हणून दाखवली। महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसं या सरकारच्या मित्रांनो आता बरीच विरोधात गेलेली आहे। लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी लोकांना असं वाटायचं नव्हतं की हे जातील, पण आता उत्स्फूर्तपणाने कंपाऊंडच्या बाहेर उभे राहून आमची भाषणं जे ऐकायचे पूर्वी ते कंपाऊंडच्या आत येऊन भाषणं ऐकायला लागली। बिल्डिंगी घरात बसून भाषणं ऐकायची ती गॅलरीत येऊन ऐकायला लागली। रस्त्यानं जाताना 2-4 हात वर व्हायचे, आता 100 हात वर व्हायला लागले। लोकांच्या मनात महाराष्ट्रातलं हे सरकार घालवायचं हा निर्धार महाराष्ट्रातल्या जनतेनं केलाय। तुम्ही काहीही कितीही वाटा, घेणाऱ्या सगळ्यांना माहिती आहे तुमचं 3 महिन्याचंच आयुष्य आहे। उशिरा सुचलेलं शहाणपण याच्याशिवाय याला काही अर्थ नाही। पण आता सांगायला सुरुवात झाली आहे, आम्हाला मत द्या, आमच्या नावासमोर आमच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबा, म्हणजे या सगळ्या योजना आम्ही चालू ठेवू। आम्ही जर गेलो तर योजना कोण चालू ठेवणार? मी आमच्या आया बहिणींना महाराष्ट्रातल्या विश्वास देतो की या योजना यांनी विचार न करता राबवलेल्या आहेत। आम्ही विचारपूर्वक आमच्या आया बहिणींच्या या योजना अधिक समृद्ध करू, चांगल्या पद्धतीने चालू, सकारात्मक राज्य करण्याची मानसिकता शरद पवार साहेबांनी आम्हाला सुचवलेली आहे। आणि त्यामुळे आमच्या सगळ्या बहिणींना आज जे मिळतंय त्याच्यात अतिशय उत्तमपणाने त्यांना आनंद होईल अशी सेवा करण्याची व्यवस्था त्यांची केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। तुम्ही काही चिंता करू नका। पण सांगण्याचा मुद्दा आहे की लाडकी बहीण योजना जी आहे ना, त्याला अजून बजेटमध्ये हेड नाहीये। हेड 46,000 कोटी रुपये द्यायला निघालेत, पण बजेटमध्ये हेड ओपन नाही केलेलं। पहाटे सुचलेली ही योजना आहे। एक कागद भाषण करताना मंत्री महोदयांच्या हातात आला आणि तो त्यांनी वाचला। त्यामुळे बजेटला हेड नाहीये। 46,000 कोटी रुपये कशाला म्हणतात ते देताना आमची एवढीच विनंती आहे, मागच्या वर्षी असंच काय केलं आणि राज्यातल्या सामाजिक न्याय विभाग, आमचे पंडित कांबळे सारखे ओरडत असतात, त्या सामाजिक न्याय विभागाला अन्याय होतोय म्हणून त्या सामाजिक न्याय विभागाचे पैसे यांनी कमी केले। मागच्या वर्षी आदिवासी विभागाचे यांनी पैसे कमी केले आणि या वर्षी देखील फाईल गेली की सांगतात ती योजना चालू आहे, दुसरी कुठली फाईल पाठवू नका। आणि म्हणून मी सातत सांगतोय की 3 महिन्याचा प्रसंग आहे हा। 3 महिन्यात जेवढं घेता येईल तेवढं तुम्ही घ्या, तेवढे जे वाटतायत तेवढे वाटतायत, पण एक लक्षात घ्या, ते खिशातनं देत नाहीत, तुमच्या खिशातनं जे काढले तेच परत देतात। 50,000 रुपये महिन्याला तुम्ही घर चालवायला खर्च करता ना, त्यावेळी 18% सरासरी जीएसटीने तुमच्या खिशातले 9-10 हजार रुपये सरकार घेतच। 50,000 रुपये, 1 लाख रुपयात तुम्ही घर चालवलं तर 18,000 रुपये केंद्र आणि राज्य सरकारला तुम्ही देताय जीएसटी मध्ये सरासरीनं।
त्यामुळे आपल्या खिशातनं काढून आपल्यालाच देत आहेत, याच्यातनं आपण जरा शहाणं व्हायला पाहिजे. कुणी राजा एवढा सहजासहजी उदार होत नाही. पूर्वीचे राजे उदार असायचे.